श्री नृसिंह सरस्वती महाराज आता गाणगापुरात संगमावर होते. पूर्वजन्मीचा रजक आता बिदरचा बादशाह बनून सर्व सुखे मनसोक्त उपभोगत होता. त्याला त्या काळात पूर्वजन्माची काहीही आठवण नव्हती. पण पुढे एकदा राजाच्या मांडीवर एक गळू झाले. राजवैद्यांच्या उपचाराने काही केल्या ते बरे होईना. सत्पुरुषांना शरण जाऊन सेवा केल्यास ते बरे होईल हा एकच मार्ग असा सल्ला राजाला मिळाला. त्याप्रमाणे संगमावर राहणाऱ्या यतींकडे म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांकडे मोठ्या उत्सुकतेने आणि अपेक्षेने राजाचे येणे झाले. त्याला पाहता क्षणी नृसिंह सरस्वती महाराज म्हणाले, काय रे रजका, कुठे असतोस? आमचा दास असूनही फार दिवसांनी भेट झाली. हे शब्द ऐकून त्याच्यावर असा काही आंतरिक परिणाम झाला की पूर्वजन्मीच्या साऱ्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. संपूर्णपणे शरण जाऊन राजाने साष्टांग नमस्कार घातला. श्रीगुरूंच्या कृपेने त्या असाध्य रोगातून तो पूर्णपणे बरा झाला. गळू पूर्णपणे नाहीसे झाले. त्यानंतर त्या यवन राजाने महाराजांच्या पादुका हातात घेऊन आर्जवाने आपल्या नगरी आशीर्वाद देण्यासाठी यावे म्हणून विनंती केली. त्यानुसार महाराजांना वाजत गाजत आणि थाटात राजवाड्यात नेण्यात आले. बिदरच्या राजाने समारंभपूर्वक सन्मानाने मनोभावे महाराजांची पूजा केली. एका यवन राजाकडून एवढा सन्मान आणि आदर मिळाल्यावर त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचे अवलोकन करून काही गोष्टी गुरु महाराजांनी ठरविल्या. यापुढे या क्षेत्रात सर्व प्रकारचे लोक येत राहतील आणि अतोनात गर्दी होऊन परिस्थिती हाताबाहेर जाईल. यवनांचे राज्य असल्यामुळे इतर प्रजेला कठीण प्रसंगातून जावे लागेल आणि त्याचे चटके सहन करावे लागतील. येथील मुक्काम हलवणे हा एकच मार्ग महाराजांना दिसत होता. म्हणून सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक त्र्यंबकेश्वरच्या यात्रेला श्री गुरु जाऊन आले. तेथून गाणगापूरला परतल्यावर आपण आता या क्षेत्रात गुप्त राहण्याचे ठरवले आहे असे भक्तांना आगाऊ कळवून निर्वाद निर्वीची भाषा करून श्रीशैल यात्रेला जाण्याचे पक्के केले. हा संकल्प जाहीर केल्यावर आपल्या पुढील प्रयाणाचा दिवस जाहीर करून टाकला आणि तो दिवस होता माघ वद्य प्रतिपदा. सर्व भक्तजनांना आकाशच कोसळल्यासारखे दुःख झाले. जवळजवळ 2 तपांच्या वास्तव्यामुळे आणि सत्संगामुळे सगळ्यांचे संसार सुरळीत चालले होते आणि आध्यात्मिक साधन छान चालले होते. अनेक अद्भुत लीला प्रसंगांमुळे यती महाराज म्हणाले, साक्षात दत्तप्रभू. यती महाराज म्हणजे साक्षात दत्तप्रभू आहेत ही खात्री पटली होती. मानवी देहात देव वावरत होते. आता हा सहवास संपणार म्हणून सर्व भक्तांच्या अंतःकरणात अत्यंत वेदना झाल्या. त्यावेळी श्री गुरूंनी अनेक प्रकारे समजूत काढली आणि म्हणाले, पुढील काळ कठीण येणार आहे म्हणून हा मार्ग काढला आहे. परंतु दिवाळीच्या वेळी एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रगट झालेली गोष्ट सगळ्यांनाच परत होतीच. म्हणून भक्त म्हणत होते, गुरु महाराज, नित्य दर्शनाची सवय झालेली आहे. नुसत्या दर्शनाने आमची दुरिते पळून जातात. साऱ्या इच्छा अनायसे पुऱ्या होतात. तुम्ही आमची माता आहात. आपल्या बालकांना आपण कसे सोडून जाऊ शकता? उत्तरादाखल महाराजांनी संपूर्ण आश्वासन दिले आणि अनेक परीने सांत्वन केले. मी दृश्य स्वरूपात इथून जात आहे, पण माझे असे वाटले तरी मी गाणगापूरलाच कायम आहे आणि असणार आहे. निर्गुण मठात माझे सदैव वास्तव्य असणार आहे. अश्वत्थ वृक्ष म्हणजे कल्पवृक्षासारखंच आहे. तिथेही माझे वास्तव्य सदैव राहणार आहे. मनोभावे तेथे पूजा केली तर माझे अस्तित्व नक्कीच जाणवेल. माझे ब्रीद स्मर्तुगामी स्वभक्तानाम असे आहे.
म्हणून काहीही काळजी मनस्ताप करून न घेता माझ्या निघण्याची तयारी करा. त्याप्रमाणे जड अंतःकरणाने कर्दळीच्या पानावर शेवंती, कमळ, कल्हार, मालती इत्यादी अनेक पुष्पांचे सुरेख आसन तयार करण्यात आले. गंगेच्या पात्रावर आसनस्थ होताच श्री गुरूंनी सर्व शिष्यांना परत जाण्यास आज्ञा केली आणि आपले वास्तव्य गुप्तपणे इथे नेहमीच राहणार असे पुन्हा आश्वासन दिले आणि यात्रा निघाली. त्या दिवसाचे संपूर्ण वर्णन उपलब्ध आहे. बहुधान्य संवत्सराच्या उत्तरायणातील शिशिर ऋतूतील माघ मासी शुक्रवार वद्य प्रतिपदेच्या पुण्य दिवशी श्री गुरूंनी प्रयाण मुहूर्त साधला आणि शेवटचा संदेश म्हणून हेही सांगितले, गायनी करावे माझे स्मरण, त्याचे घरी असे जाणं, गायनी प्रीती बहु मज. म्हणजे भक्तांनी गायन सेवा, भजन सेवा मनापासून केल्यास त्याचे निश्चितच फळ आहे असे सुचवले आहे. या माध्यमातून सद्गुरू महाराजांची प्रीती संपादन करता येते हे निर्विवाद आहे. प्रयाण केल्यानंतर त्यांनी पुन्हा पाठवलेली प्रसाद पुष्पेही परत आली. देहरूपाने नृसिंह सरस्वती महाराज दिसत नसले तरी गाणगापूरला तीव्र उपासना करणाऱ्या साधकांना कोणत्या ना कोणत्या रूपात अनुभव नक्कीच मिळतो. ती परत आलेली प्रसाद पुष्पे त्यांचे जवळचे शिष्य सायनदेव, नंदी, नरहरी आणि सिद्ध यांना यती महाराजांची आठवण म्हणून प्राप्त झाली. ह्याप्रमाणे गुप्त झालेले श्री नृसिंह सरस्वती महाराज जवळजवळ पुढे 300 वर्षाच्या कालावधीनंतर अक्कलकोट स्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाले व जवळजवळ 2 तपे त्यांचे अवतार कार्य अक्कलकोट मुक्कामी चालू राहिले हे सर्वांना विदित आहेच. असा हा पुनर्जन्माचा विषय श्री गुरुचरित्रात आलेला असल्यामुळे त्याविषयी काही संदेह राहत नाही. याविषयी परमपूज्य जनार्दन स्वामींनीही काही महत्त्वाची माहिती सांगून ठेवली आहे. ती अशी, माणसाचे जीवन संपताना म्हणजे अंतःकाळी जो विचार अत्यंत तीव्रपणे त्रस्त करीत असतो त्याविषयी जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचे कारण म्हणजे त्या विचाराप्रमाणेच त्याचा पुढील जन्म नक्की होत असतो. भगवद्गीतेतही याला पुष्टी दिलेली आहे. प्रत्येकाच्या जीवनात आशा, आकांक्षा, इच्छा, वासना, चांगल्या आणि वाईट दोन्ही, महत्वाकांक्षा, ध्येय इत्यादी त्याच्या अंतःकरणात वास करीत असतातच. आध्यात्मिक साधनेत याच साऱ्या गोष्टी संपुष्टात आणून मुक्त व्हायचे असते आणि यातला काही शेष भाग राहिला असल्यास पुढील जन्म घ्यावा लागतो. सर्व परस्परिशेप चुकता करण्यासाठी योग्य काळी आणि योग्य वेळी ते सारे जीव त्या त्या परिस्थितीत एकत्र येऊन या संसाराचा अविरत खेळ चालू आहे. भरीसभर म्हणजे यातच अतीव लोभ आणि अतीव आसक्ती जर निर्माण झाली तर त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतात. ते चुकवता येणे कठीणच आहे. हळव्या झालेल्या मनामुळे परोपकारी चांगली कृती दिसते, पण तिच्या आत लपलेली अतीव आसक्ती जी असते तीच आपला घात करते. या संदर्भात परमपूज्य श्री स्वामींना राजा भरत, ज्याला पुढल्या जन्मी जडभरत म्हणून जन्म घ्यावा लागतो, ही गोष्ट फार आवडायची. आपण ती गोष्ट ऐकली आहेच. ती गोष्ट अगोदर सांगितली गेली आहे. त्यामुळे निर्लेप मन आणि निरासक्त वृत्ती प्रपंचात बळकट असणे पुनर्जन्म टाळण्यासाठी आवश्यक आहे. तरच पुढे विवेक आणि गुरुकृपेमुळे अंतिम कल्याण सहज प्राप्त होऊ शकते. धन्यवाद. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा पुनर्जन्मावरचा 16व्या प्रकरणाचा भाग 16वे प्रकरण पूर्ण होत आहे. हरिओम तत्सत.